नमस्कार मैत्रिणींनो, रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण अतिशय पौष्टिक असं पालकाचं सूप बनवणार आहोत। तर आपल्याला यासाठी साहित्य लागणार आहे। एक जुडी पालक हा मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे। याच्या दांड्या असतात त्या आपण काढून घ्यायच्या आहे। एक टोमॅटो, एक कांदा, एक चमचा जिरं, थोडंसं किसलेलं आलं, चवीनुसार मीठ, लसूण आपण हा छान बारीक कट करून घेतलेला आहे आणि थोडासा हिंग। तर चला आता आपण इकडे कुकर ठेवलेला आहे। यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। याला छान उकळी आली। आता आपण यामध्ये पालक, टोमॅटो आणि कांदा घालून घेऊया। आपलं पालकाचं सूप हे छान हिरवगार व्हावं यासाठी आपण यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत। अगदी थोडंसंच आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये हे साहित्य घालून घेऊया। पालक, टोमॅटो आणि कांदा याला आपल्याला 5 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं पालक, टोमॅटो आणि कांदा हे छान शिजून झालेलं आहे। हे मी 2च मिनिटं शिजवलेलं आहे। चला तर आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि याची छान अशी बारीक प्युरी बनवणार आहोत। चला तर आता आपण फोडणीची तयारी करूया। तर इथं मी कढई तापायला ठेवलेली आहे। यामध्ये मी साजूक तूप घालून घेणार आहे। तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटर वापरू शकता। साजूक तुपामुळे आणि बटरमुळे आपल्या सूपला छान चव येते। तूप छान तापलं की त्यामध्ये आता आपण जिऱ्याची फोडणी करून घेणार आहोत। चला तर आता आपण यामध्ये जिरे घालून घेऊया। जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण हा लसूण कट करून घेतलेला आहे हा घालून घेऊया। लसूण आपल्याला थोडा जास्तच घालायचा आहे। लसणाने छान चव येते। अद्रक हे मी किसून घेतलेलं आहे। छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला दालचिनी घालायची आहे। ही बघा अशी थोडीशीच घालायची आहे। 2 तेजपत्ता। गॅस हा आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे। छान खमंग अशी आपली फोडणी तयार झालेली आहे। आपली फोडणी छान तयार झालेली आहे। यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे। छान मिक्स करून घेऊया। आता आपण ही प्युरी केलेली आहे। हे मी छान मिक्सरमध्ये बारीक असं फिरून घेतलेलं आहे। तर आता आपण हे कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि इकडे मी हे आपण जे भाजी शिजवले होत्या पालक आणि कांदा, टोमॅटो याचं हे पाणी आहे। तर आपण हेच पाणी यासाठी यूज करणार आहोत। चला तर आता आपण कढईमध्ये ही प्युरी घालून घेऊया। अतिशय पौष्टिक असं आपलं पालक सूप तयार होणार आहे। आता आपल्याला या पाण्याचा यूज करायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पाणी घालून घेतलं आहे म्हणजे आपली ही प्युरी सर्व निघून येईल। अशा पद्धतीनं तुम्ही हे पालक सूप नक्की करून बघा। आपल्या सूपला छान उकळी आलेली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी मिरेपूड आणि चव बॅलन्स करायला 1 चमचा साखर। आता आपण हे छान 2 मिनिट मस्त उकळी येऊ देणार आहोत। आपलं सूप हे रेडी झालेलं आहे। चला तर आता आपण यावर ही क्रीम टाकणार आहोत। ही
मी घरीच साईपासून बनवलेले आहे. तर सजावटीसाठी आणि छान चव येण्यासाठी ही क्रीम आपण यामध्ये घालून घेतलेली आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीनं पालक सूप नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.